चला फिल्डिंग लगेच सजवून घ्या आणि त्यानंतर आपण पाहतोय दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही टीमचे 12वे प्रतिनिधी खूप महत्त्वाचे आहेत आणि आता पॅनलाइज केले जाईल. आयोजकांच्या वतीने सूचना येत आहेत. 12वे प्रतिनिधी अतिशय गरजेचे आहेत. अन्यथा पॅनलाइज केले जाईल. आयोजकांच्या वतीने सूचना येत आहेत. गौरव आणि प्रशांत ही सलामीची जोडी मैदानाच्या आत दाखल झाली. नवघर संघाचा 12वा प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवा कृपया करून. सेकंड राऊंड मधील आपण पहिला सामना पाहतोय. टॉस जिंकून नवघर टीमनं फिल्डिंग स्वीकारलाय मॅच मध्ये. मागील मॅच मध्ये काय मॅच आपण पाहिले, क्रिकेट काय असताना याचं ज्वलंत उदाहरण मागील मॅच मध्ये तुम्ही पाहिलं असेल. 3 बॉल 17ची गरज असताना बॅट्समन ओमकारनं काय जबरदस्त इनिंग साकारली आहे. कॅश प्राइज देखील पारितोषिकांचा वर्षाव त्याच्यावरती आपण पाहिला. पहिलाच बॉल या मॅच मधील पहिलाच बॉल. लाखो टप्प्याचा बॉल. वेगवान वेग होता या बॉलवरती. वेगानं बीट केलाय फलंदाजाला आणि ते मात्र डॉट बॉलचे होते सांगता. गौरव पहिला बॉल निर्धाव केलत असताना मॅच मध्ये. 3 ओव्हरची मॅच आहे. या सूचनांकडे महत्त्वपूर्ण लक्ष द्या. पहिलाच बॉल येते डॉट. आतकरगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय टीम नवघर या दोन संघादरम्यानची मॅच आहे. बॉल नंबर 2. इथे मात्र हॅमर करत असताना हुकचा फटका. बॉल जाईल सीमा पार. काऊ कॉर्नरच्या दिशेने येतोय हा दर्जेदार षटकार. पहिला बॉल देखील अशाच रीतीने होता. तिथे मात्र सपसल अपयशी ठरला फलंदाज गौरव. त्यानंतर दुसऱ्या बॉलमध्ये त्यानं लाईन पिक केली आणि पाठवला बॉल काऊ कॉर्नर रिजन मध्ये. 6 धावसंख्येसाठी षटकार. धावसंख्या 6 आहे. बॉल संपले 2. बॉल नंबर 3 घेऊन तयार. तन्मयचा बॉल कट करायचा होता, स्लाइस करायचा होता बॉल. बॅट आणि बॉलचा इथे संपर्क नाहीये. दुसरा निर्धाव बॉल या मॅच मध्ये आपण पाहतोय. 3 बॉल मध्ये धावसंख्या 6. पहिला बॉल निर्धाव आला, दुसऱ्या बॉलवरती 6 धाबा आल्या आणि तिसऱ्या बॉलवरती देखील निर्धाव बॉल. गोलंदाज पहिल्या बॉलवरती चांगली कामगिरी, त्यानंतर फलंदाजांना दुसऱ्या बॉलवरती चांगली कामगिरी आणि तिसऱ्या बॉलमध्ये पुन्हा कमबॅक केलं मॅच मध्ये तन्मयनं. पाऊल प्ले नंबर 1 महत्वाचा षटक आहे. 3 ओव्हरची मॅच आहे. बॅक पुढे असताना पुलचा फटका. वॅकेन एरिया आहे. जबरदस्त फिल्डिंग. खूप दूरवरचा प्रवास केला क्षेत्ररक्षकानं आणि काऊ कॉर्नर मध्ये बॉल अडवला. जबरदस्त फिल्डिंग. रन मिळतील या बॉलवरती टोटल 1 न धावसंख्या 7 त्या धावसंख्येवरती. बॉल संपले 4. चार बॉलमध्ये धावसंख्या ती 7 धाव फलकावर. थोड्याच वेळात आदरणीय श्री संजयजी वाघेरे यांचं या स्पर्धेच्या ठिकाणी शुभ आगमन होईल. आदरणीय नितीनदादा सावंत हे देखील आज इथे आपल्याला या स्पर्धेच्या ठिकाणी पाहायला मिळतील. दुसऱ्या दिवसामध्ये ते या स्पर्धेमध्ये सदिच्छा भेट देण्यासाठी दाखल झाले. त्यानंतर आजच्या दिवसामध्ये अंतिम दिवसामध्ये ते दाखल होताना दिसतील. 4 बॉलमध्ये धावसंख्या 7. जबरदस्त फिल्डिंग मागील बॉलमध्ये. बॉल नंबर 5 समरीन डिलिव्हरी. बॉल पडल्यानंतर खालीच राहतो. फ्लिपर टाईप ना बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला जाईल. धावसंख्या स्थिर राहील 7 वरती. बॉल संपले ते धाव फलकावरती 5. चांगली गोलंदाजी आपण पाहताय पहिल्या षटकामध्ये. मागील मॅच मध्ये 63 धावा जमवल्यात त्या टीम नवघरनं. फुलटॉस बॉल दिशा पाहावी लागेल. लॉंग स्टॉप मध्ये चांगली फिल्डिंग. डायव्हिंग एपर्स. वॉट अ फिल्डिंग. जबरदस्त. कौतुक करेल फिल्डरचं. रन मिळतील वाईड +2. 3 धावा धावफलकावरती ऍड होतील. पंच बबलू सर सांगत असताना 10 धावा धावफलकावरती. बॉल संपलेत 5. तिथे गोलंदाजाने केली आहे चुकी. मोफतच्या स्वरूपामध्ये या धावा फुकटच्या धावा मिळत आहेत आणि त्याच दरम्यान धावसंख्या 10 या अंकावर. अंतिम बॉल आहे P1 च्या षटकातील.
अंतिम बॉल देखील दिशेमध्ये भरकटलाय गोलंदाज. आणखी एक एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव फलकावरती. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 11 या धावसंख्येवर. 11 धाबा धाव फलकावरती. आपण पाहताय नवघर आणि त्यांच्या विरोधामध्ये आतकरगाव. वेगवान बॉल. आणखी खराब चेंडू. तब्बल एका बॉल मध्ये धाबा खर्च केल्यात. या मागील 5 धाबा खर्च केल्यात. वाईट +2 त्यात 3 आणि त्यानंतर 2 लगातारच्या अतिरिक्त धाबा आपण पाहतो. त्याच दरम्यान धावसंख्या 12 या धावसंख्येवरती. 5 बॉलमध्ये 7 धाबा खर्च केल्या होत्या गोलंदाज तन्मयनं. त्यानंतर या बॉलमध्ये थोडा वेल घेत असताना धावफलकावरती धाबा आल्या त्या 5. अंतिम एक बॉल फेकण्यासाठी थोडासा त्रास होतोय गोलंदाज तन्मयला. अंतिम बॉल. जबरदस्त फटका. व्यवस्थित टायमिंग झालेला नाहीये. मिस टायमिंग स्ट्रोक अलॉंग द कार्पेट. वेगानं थर्ड मॅन मध्ये हलकीशी मिस फिल्डिंग. पंपल पाहायला मिळाला. त्याच कारणाचा धावा मिळतील या बॉलवरती 2. एका बॉलमध्ये मागील धावा आल्या त्या तब्बल 7. त्याच कारणास्तव एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले ती 14 या धावसंख्येवरती. 5 बॉलमध्ये आल्या 7 आणि मागील एक बॉलमध्ये धाबा खर्च केल्या त्या तब्बल 7 तन्मयनं. त्याच कारणास्तव आपण पाहतो एका षटकामध्ये धावसंख्या 14 या धावसंख्येवरती. विदाऊट लॉस 14 धाबा धावफलकावरती. बिनबाद 14 अशी अवस्था. विघ्नेश होतोय गोलंदाजी मार्क वरती. एका षटकामध्ये 14 विघ्नेश ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय. मिडल ऑर्डरचा षटक. विघ्नेशचा पहिलाच बॉल हवेमध्ये. डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक पकडली जाईल कॅच आणि इथून मात्र पहिला धक्का लागतोय तो टीम आतकरगाव संघाला बॅट्समन प्रशांतच्या स्वरूपात. पहिल्याच बॉलमध्ये सफलता अर्जित केली विघ्नेशनं. पहिला धक्का इथे बसत असताना टीम नवघर संघाला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त गोलंदाजी आणि त्यानंतर पहिला धक्का आतकरगाव टीमला बॅट्समन प्रशांतच्या स्वरूपामध्ये. नवीन फलंदाज सनी मैदानाच्या आतमध्ये. या बॉलवरती धाबा मिळतील. ऑफिशियल निर्णय परत आमच्यापर्यंत पोहोचवा. ऑफिशियल बबलू सर यांना विनंती आहे. या बॉलवरती धावा 4 धाबा येत आहेत. थोडं लक्ष विचलित होतं त्याच कारणास्तव दिलगिरी व्यक्त करतोय. ओके.
मागील बॉल मध्ये 4 धावा, यानंतर क्लासिकल ड्राईव्ह हवाई हाला पाठवला बॉल डीप बॅकवर पॉइंटला बॅट्समन सनीनं छोटा पॅक बडा धमाका षटकार. जबरदस्त बॅटिंग, 24 धावांवरती बॅटची नरेश, जबरदस्त फिल्डिंग, एक धाव इथून वाचू शकत नाहीये तो नवघर संघ. जबरदस्त बॅटिंग सनी, 3 बॉल मध्ये 11 आणि त्याच कारण तो धावसंख्येचा जर आलेख आपण पाहत असताना उंचावत असताना धावसंख्या 25 या धावसंख्येवरती 25 ऑन बोर्ड, 1 विकेट लॉस. गौरवच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का इथे बसलाय. प्रशांत अजून मैदानाच्या आतमध्ये, प्रशांत आणि सनी वनडाऊनच्या भूमिकेत आलाय. सनी जबरदस्त बॅटिंग, 11 धावा त्याने मागील 3 बॉल मध्ये जमवला, त्याच कारणास्तव धावा धावफलकावरती त्या 25. ओव्हर नंबर 4 मधील 2 बॉलचा खेळ, ओव्हर नंबर 2 मधील 4 बॉलचा खेळ संपलाय, 2 बॉलचा खेळ बाकी आहे. यार्कर लेंथ, भन्नाट बॉल वेगानं फेकलाय. यार्कर एकजूट करत असताना हलकीशी मिस फिल्डिंग. या बॉलवरती देखील 1च्या मोबदल्यात धावा मिळतील 2. 2 ना धावसंख्या पुढे जाते, 2 ना धावसंख्या 27 या धावसंख्येवर. आदरणीय मंगेशजी देशमुख यांचं देखील इथे शुभ आगमन झाले, त्यांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. आपण पाहताय भावी आमदार चषक 2024 चे देखणं आयोजन अंतिम शेवटच्या दिवसामध्ये आपण जातोय. अंतिम बॉल, ओव्हर नंबर 2 मधील अपटाकर बॉल, रनआउटची शक्यता, कलेक्शन खराब. धावा मिळतील या बॉलवरती पूर्णपणे 1. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली होती 28. 14च्या सरासरीनं पहिल्या षटकामध्ये आल्या 14 धावा आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये देखील येत आहेत 14. पाण्याची व्यवस्था मैदानात करा. ओव्हर नंबर 3 येईल प्रगती पथावरती. या ऐकूया सुंदर संगीत पुन्हा एकदा डीजे मास्टर कडून. शिवराज बॉलिंग ट्रॅक वरती, अंतिम आणि स्लॉगचा षटक आहे. पहिलाच बॉल शिवराजचा वेगवान बॉल, वाईट बॉल अंपायरनं घोषित केलाय. बबुलू सरांचा इशारा येतो, इट्स अ वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव धावफलकावरती 29 धावा आहेत. मागील मॅच मध्ये शिवराजने कमबॅकिंग स्पेल हाताळलं होतं, धावा खर्च केल्या होत्या फक्त 7 आणि 3 विकेट त्यानं मिळवल्या होत्या. जबरदस्त गोलंदाजी मागील मॅच मध्ये. शिवराजचा बॉल फुल टॉस, कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने येत असताना बॉल सीमा पार, समालोचन कक्षेला दिली सलामी या षटकारानं. फुलटॉस बॉल मित्र म्हणाले इथे गोलंदाजाने केली आहे चुकी, त्याच चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाहीये. षटकार 35 धावा आहेत धावफलकावर. बॉलिंग अटॅक चांगला आहे तो आतकरगाव टीमचा, त्याच पद्धतीने आपण पाहतो इथे कमबॅक करत असताना बॉलवरती बैठकी फटका खेचायचा होता प्रशांतला आणि ते मात्र असफलता. 2 बॉलचा खेळ संपलाय, 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. धावसंख्या ती 35-50 पर्यंत पोहोचेल का आतकरगाव संघ यावरती देखील लक्ष आहे. बरेचसे यंगस्टर आतकरगाव टीमकडे आपण आज पाहतोय. अंडर 19 ची टीम खऱ्या अर्थानं आज खेळ करते या मैदानावरती. जबरदस्त खेळ पहिल्या मॅच मध्ये, त्यानंतर या मॅच मध्ये धावा आल्यात. बॉलिंग अटॅक चांगला आहे. इथे फटका फसलाय, डाऊन द बॉल
स्वतः गोलंदाज इथे मात्र उलट्या दिशेने झेल पकडण्याचा प्रयत्न. धावा मिळते त्या बॉलवरती जवळ जवळ 2 धावसंख्या पुढे जाते. 37 धावा आहे धावफलकावर. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 37 धावा आहे धावफलकावरती. मागील मॅच मध्ये नवघर टीमने जबरदस्त मॅच जिंकले. जवळजवळ गमावलेला सामना त्यांनी जिंकलाय. तो कॉन्फिडन्स त्यांच्याकडे आहे आणि त्याच पद्धतीने या 3 षटकांमध्ये किती धावांचा टार्गेट सेट करेल आतकरगाव संघ यावरती देखील लक्ष आहे. बॉल नंबर 4. बॉल नंबर 4 स्लॉट मध्ये पाठवलाय. लांबच लांब व्यासपीठाच्या वरून पाठवला बॉल. विध्वंसक षटकार. 43 धावा आहेत धावफलकावरती. परंतु या मॅच मध्ये राज दाखवत असताना प्रशांतला आपण पाहतोय. सलामीचा फलंदाज. जबरदस्त बॅटिंग. तो पूर्णपणे सेट झालाय आणि ते दाखवत असताना आणखी एक फटका जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दॅट्स अ ह्यूज ब्युटिफुल ग्लोरियस षटकार. अंतिम एक बॉलचा खेळ बाकी. 49 धावा धावफलकावरती. अंतिम बॉल बॅटची कडा. जबरदस्त एसटी रक्षण. रन मिळते या बॉल वरती. 1 रन. 50 धावा जमवल्या 3 षटकांमध्ये आतकरगाव टीमनं. आता 51 धावसंख्येची गरज येणाऱ्या 18 बॉल मध्ये ती नवघर टीमला. 18 बॉल 51चं लक्ष आहे. चला आतकरगाव आपण आपली फिल्डिंग सजवून घ्या लगेच. बी फास्ट सूचना आहेत. कृपया करून आपण निर्णयावरती अंमलबजावणी करा. फिल्डिंग लगेच सजवा.
चला उमरोली आणि वासरंग संघाचा कर्णधार आपण टॉस करण्यात या. अठरा बॉल मध्ये 51 धावसंख्येची गरज आहे. राजेंद्रजी देशमुख यांच्याकडून पारितोषिक येत आहे. हा सामना नवघर टीमनं जर जिंकला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्याकडून. मागील मॅच मध्ये देखील पारितोषिकांचा वर्षाव आपण पाहिलाय. प्रसाद देशमुख असतील, त्यानंतर राजेंद्रजी देशमुख असतील, अमोल देशमुख असतील, पारितोषिकांचा वर्षाव. त्यानंतर या मॅच मध्ये 18 बॉल 51 ची गरज आहे. पुन्हा एकदा ओमकारला एक विस्फोटक इनिंग साकारावी लागेल नवघर टीमसाठी. 18 बॉल मध्ये 51 ची गरज आहे. ओव्हर नंबर 1 मध्ये गौरव प्रशांत बॉलिंग ट्रॅक वरती. प्रशांतचा पहिलाच बॉल. रन मिळालेल्या बॉल वरती 1 दाबेचा होतोय. दुसरा बॉल येतो इथे वाईट बॉल. धावसंख्या येते एका बॉल मध्ये धावसंख्या 2. 51 पर्यंत पोहोचायचंय. आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न, बॅटची इनर एज. शॉर्ट फाईन लेगला जबरदस्त फिल्डिंग रन मिळते या बॉल वरती 1. 1 न धावसंख्या 1 न पुढे जाईल. 3 धावा आहेत धावफलकावरती. 51 पर्यंत पोहोचायचे. सुरुवातीपासून आक्रमण या मॅच मध्ये चढवणं खूप गरजेचं आहे. 2 बॉल मध्ये धावसंख्या आहे 3. 16 बॉल मध्ये अजून एक करायचं ते 48. प्रत्येक बॉल मध्ये 3 धावा. समीकरण आहे आपलातून फटका. ब्रँडेड स्ट्रोक पाठवला बॉल सीमा पार. डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल ट्रॅव्हल होईल. 6 धावसंख्येसाठी येतो षटकार. तीन बॉल मध्ये धावसंख्या 9. राजेंद्रजी देशमुख यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. हा सामना जर नवघर टीमनं जर जिंकला. विघ्नेशच्या बॅट मधून हा पहिला षटकार येतो या मॅच मधील. बॉल नंबर 4 आणखी एक जबरदस्त फटका. प्रॉपर टायमिंग बॉल हवाई सफर करत असताना लगातारचा दुसरा भेदक षटकार. थँक्यू डीजे. राजेंद्रजी देशमुख यांच्याकडून या बॉलवरती जर षटकार आला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल विघ्नेशला. 2 लगातारचे षटकार आले त्याच कारणास्तव धावसंख्या धावफलकावरती 15 या धावसंख्येवरती बॉल संपले 4 बॉल मध्ये धावसंख्या 15. 51चा पाठलाग करायचा आहे. जबरदस्त बॅटिंग तुम्ही पाहताय. बॅट्समन प्रशांतच्या गोलंदाज प्रशांतच्या विरोधात बॅट्समन विघ्नेश हा बी ठरत असताना मॅच मध्ये 4 बॉल मध्ये 15. बॉल नंबर 5 प्रशांतचा बॉल अतिरिक्त उचली घेतोय बॉल. अंपायर डिसिजन इट इज वाईड. दिशा देखील खराब आहे. खराब बॉलची इथे होते. सांगता धावसंख्या 16 वरती स्थिर. 4 बॉल मध्ये 16 धावा आहेत धावफलकावरती. 17ची सरासरी गाठायचे. आदरणीय अविनाशजी देशमुख यांचं इथे आगमन होतंय. त्यांचं देखील सहर्ष आणि सरसेमय स्वागत. या बॉलवरती जर षटकार आला तर राजेंद्र देशमुख यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. 500 रुपयाचा कॅश प्राइज. या बॉलवरती षटकार जर आला. यार्कर लेन भन्नाट वेग होता बॉलवरती आणि इथे मात्र चुकी केले. मिस फिल्डिंग. क्षेत्ररक्षक धडपडतोय. या बॉलवरती रन मिळेल 1. 17 धावा आहेत धावफलकावरती. 5 बॉलचा खेळ संपला. या षटकातील अंतिम एक बॉल शिल्लक आहे पॉवर प्ले मधील. महत्वाचा बॉल केलेला ओमकार. मागील मॅच मध्ये एक वेगळ्याच मॅच मध्ये एक वेगळाच खेळ करत असताना मॅजिकल इनिंग साकारली होती ती ओमकारनं. अंतिम बॉल या षटकातील महत्वाचा बॉल आहे. अंतिम बॉल दांडी गुल केली आहे. महत्वाचा फलंदाज ओमकारला पाठवलं माघारी. मागील मॅचचा हिरो परतीच्या प्रवासात. कमॉन डीजे.
होते गोलंदाजी मार्क वरती आपण पाहताय. ओव्हर नंबर 2 महत्वाचा षटक आहे. 34 धावांची गरज आहे. या षटकावरती जबाबदारी आहे दोन्ही टीमची. एकीकडे धावाच हवा आहे या मॅच मध्ये, या षटकामध्ये, तर एकीकडे धावा वाचवायचे या षटकामध्ये. अंतिम षटकामध्ये समीकरण सोपं जाण्यासाठी या षटकामध्ये धावा जमवण्याचा प्रयत्न करताना दिसेल तो नवघर संघाचा फलंदाज विघ्नेश आणि त्याच्या सोमेमध्ये शिवराम आणि बॉलिंग ट्रॅक वरती गौरव शिवराज. 12 बॉल मध्ये 34 ची गरज आहे. या मैदानावरती हे इक्वेशन आपण पार होताना पाहिलंय. 12 बॉल मध्ये आता 34 ची गरज आहे. ओव्हर नंबर 2 गौरवचा पहिलाच बॉल स्लॉट मध्ये आकाशाला गवस निघालतोय. बॉल पाठवला, बॉल सीमा पार लॉंगांच्या डोक्यावरून येतोय षटकार. पहिल्याच बॉल वरती षटकार येतो. आता 28 ची गरज आहे. 23 धावा धावफलकावरती. 11 बॉल मध्ये आता 27 धावसंख्येची गरज आहे. 28 धावसंख्येची गरज आहे. 11 बॉल मध्ये 28. षटकार हॅट्रिक जर आली तर किरण देशमुख यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज. बॉल नंबर 2 वेगवान होता परंतु दिशेमध्ये भरकटलाय गौरव. इथे एक रन अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये ऍड होते. धावसंख्या 1 न पुढे जाते. 24 धावा धावफलकावरती. 51चा पाठलाग करत असताना अजूनही गरज येते 27 या धावसंख्येची. 11 बॉल 27. इथे मात्र बॅटची कडा आणि इथे केले मिस फिल्डिंग. लॉंग स्टॉपला बॉल निघालाय. 4 धावसंख्येसाठी चौकार. महत्वपूर्ण चौकार येतोय मिस फिल्डिंगच्या साह्यानं. 23 धावसंख्येची आता गरज आहे. बॉल शिल्लक येते 10. धावसंख्या येते 28. जबरदस्त बॅटिंग. 2 बॉल मध्ये 11 धावा आल्या धावफलकावरती. त्याच कारणास्तव आपण पाहतोय आता समीकरणामध्ये आपण आता समतुल्य अशी मॅच आपण पाहताय. 10 बॉल शिल्लक आहेत आणि 23 धावसंख्येची गरज आहे. धीरज देसले जबरदस्त साथी स्कोररच्या भूमिकेमध्ये या स्पर्धेमध्ये प्रचंड मेहनत घेत असताना आपण पाहताय. 10 बॉल आणि 23 ची गरज आहे. 10 बॉल 23 ची गरज. फटका फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. हवेमध्ये बॉल. महत्वाची कॅच ड्रॉप. महत्वाच्या फलंदाजाला मिळालंय जीवनदान विघ्नेशला. विघ्न दूर झाला असता मॅच मध्ये जर कॅच पकडली असती, परंतु इथे मात्र कॅच ड्रॉप. धावा मिळतील पूर्णपणे 2. 30 धावा आहेत. 51चा पाठलाग करत असताना 9 बॉल शिल्लक आहेत. आता 21 धावसंख्येची गरज आहे. कॅच सुटल्या मॅच मध्ये महत्वाच्या क्षणी क्रुशियल मोमेंटला सामन्याने त्या परिस्थितीमध्ये कॅच ड्रॉप केली आहे. ती फलंदाज विघ्नेशला मिळालं जीवनदान. 9 बॉल मध्ये आता 21 धावसंख्येची गरज आहे. नऊ बॉल 21 ची अजूनही गरज आहे. सामना जर आपण स्टॉप करूयात. निसर्गाचं रौद्र रूप आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. खेळामध्ये व्यत्यय होते तोपर्यंत आपण पाण्याची व्यवस्था करू शकता. चला उमरोली संघाचा कर्णधार आणि वासरंग संघाचा कर्णधार आपण चला उमरोली टीमचा कॅप्टन आणि वासरंग टीमचा कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस करण्यासाठी नेक्स्ट मॅच. 9 बॉल 21 ची गरज आहे. गौरवचा बॉल लॉप केलाय
जज करतो क्षेत्ररक्षक, त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल. डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल होतोय फरार. 6 धावसंख्येचा देतोय नवघर टीम साठी हा षटकार. महत्वाचा षटकार आला. 8 बॉल आता 15ची गरज आहे. छत्तीस धावा धावफलकावरती वैयक्तिक 31 धावा जमवल्यात त्या बॅट्समन विघ्नेशनं. पहिल्या मॅच मध्ये खलनायकाची भूमिका साकारली खऱ्या अर्थानं ओमकारनं. त्यानंतर ओमकारवरती आता खऱ्या अर्थानं लक्ष होतं, परंतु ओमकारनं नाराज केलाय मॅच मध्ये. परंतु विघ्नेश उभा राहिला संकटामध्ये खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये टीम नवकर संघासाठी. 8 बॉल आता 15ची गरज आहे. 2 बॉल देखील खूप महत्वाचे आहेत. 2 बॉल मध्ये मोठ्या फटक्यांची गरज असेल ती नवकर टीमला सामना एकतर्फी झुकवण्यासाठी. तर इथे डॉट बॉल फेकत अंतिम षटकामध्ये संघर्षासाठी 2 बॉल व्यवस्थित फेकावे लागतील गोलंदाज गौरवला. 8 बॉल 15चं इक्वेशन. सामना 12 बॉल 34 या स्थितीमध्ये होता. आता 8 बॉल मध्ये तुम्ही पाहताय 15 धावसंख्येची गरज आहे. 4 बॉल मध्ये मागील 19 धावा आल्यात आणि त्याच कारणास्तव आता 8 बॉल 15चं समीकरण आपण पाहताय. केटीसी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जोडलेल्या प्रत्येक प्रेक्षकाचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहताय भाभी आमदार चषक. आठ बॉल 15ची गरज आहे. हलक्या हाताने सॉफ्ट हँड न केलाय बॉल. डी बॅकवर्ड पॉइंटला प्रोटेक्शन अवेलेबल आहे. रन मिळते या बॉल वरती फक्त 1. 7 बॉल आता 14ची गरज आहे. दोन्ही साईडने आक्रमण चालू ठेवणं खूप गरजेचं आहे. विघ्नेशला साथ देणं देखील गरजेचे आहे. ती शिवराजला. या बॉल वरती जर मोठा फटका आला तर प्रेशर खऱ्या हाताने विघ्नेश पासून दूर होईल. 7 बॉल 14. 7 बॉल 14 इथे केली आहे चुकी. पाठीमागे चांगली फिल्डिंग. ऑफिशियल चेक करतील. महत्वाचा निर्णय. 7 बॉल 14ची गरज आहे. बबलू सर आज जोडले गेले चौक विभागातून. ते या स्पर्धेमध्ये दाखल झालेत ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये. इट्स अ नो बॉल. नेक्स्ट बॉल फ्री हिट. जबरदस्त साईन मोक्याच्या वेळी संधी मिळाली ती शिवराजला, परंतु या फ्री हिटचा फायदा तितक्याच पद्धतीने या मॅच मध्ये घ्यावा लागेल. 7 बॉल आता 13ची गरज आहे. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. 7 बॉल 13. 13 धावा 7 बॉल. जबरदस्त मॅच तुम्ही पाहताय. बॅटची कडा फ्री हिट आहे. फलंदाजाला माहितीच नव्हतं. क्रिकेट मध्ये लागलं वेगळं गणित. इथे फलंदाज मात्र जातोय मैदानाच्या बाहेर रनआउटच्या स्वरूपामध्ये. खरं तर आउट नव्हता फलंदाज, फ्री हिट होती. परंतु इथे मात्र शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. स्पोर्ट्समन स्पिरिट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे गेम मध्ये लक्ष असणं गरजेचं आहे. केवळ क्रिकेट हा बॅट आणि बॉलचा खेळ नाही, तर नॉलेज देखील क्रिकेटच्या खेळामध्ये वापरला जातो. आणि याचं ज्वलंत उदाहरण तुम्ही पाहत असताना बॅट्समन इथून होतोय माघारी. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. 6 बॉल 13ची गरज आहे. अंतिम 6 बॉल शिल्लक आहेत. 13 धावसंख्येची गरज आहे. विघ्नेश वरती संपूर्णपणे जबाबदारी या मॅचची. खेळाडूंना विनंती करेल कृपया करून आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका. ओमकारला स्पेशली सूचना आहेत. हे नियम आहेत क्रिकेटचे. आपण मैदानाच्या आतमध्ये कृपया करून जाऊ नका, कारण टेनिस क्रिकेट देखील इतका बहरलाय ना की आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या लेवलला आपण टेनिस क्रिकेटला देखील पाहतोय. ISPL आपण नुकतंच आजमावताना पाहतोय. त्याच पद्धतीनं काही नियमांकडे आपण लक्ष द्या. बॅट्समन इन आउटसाठी देखील काही नियम आहेत. त्यानंतर आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊ शकत नाहीयेत. ही सीमा जी आखली जाते ना ती सर्व खेळाडूंसाठी असते. आणि बाहेरून कृपया करून आपण आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका. 6 बॉल 13ची गरज आहे. सनीचा पहिला बॉल. पहिलाच बॉल
हवेमध्ये बॉल लॉफ्ट करत असताना एक टप्पा घेत बॉल चाललाय सीमा पार. रन्स मिळतील संपूर्णपणे या बॉलवरती 4. 5 बॉल मध्ये आता 9 धावसंख्येची गरज आहे. विघ्नेश लढतोय या मॅच मध्ये, एकतर्फी लढवय्याची भूमिका साकारतो या मॅच मध्ये. 5 बॉल आता 9 ची गरज आहे. मागील मॅच मध्ये धावून आला तो ओमकार, आता या मॅच मध्ये धावून येतोय तो विघ्नेश. सामना जिंकला तर राजेंद्रजी देशमुख यांनी 1000 रुपयाचं कॅश प्राइज लावलं होतं. कदाचित आता पारितोषिकामध्ये वाढ देखील होताना पाहायला मिळेल. पाच बॉल 9 धावसंख्येची गरज आहे. 1000 रुपयाचा कॅश प्राइज हा जर सामना जिंकला नवघर टीमनं. सनीवरती पहिल्याच बॉलवरती 4 धावा आल्यात. 5 बॉल 9. स्लॉट मध्ये बॉल, काय फटका आपण पाहतोय बॅट्समन विघ्नेशच्या बॅट मधून. विघ्न दूर केलं या बॉल वरती, पाठवल्या बॉल सीमा पार. दर्शेदार अनमोल षटकार. यास हा षटकार खऱ्या अर्थानं महत्वपूर्ण होता, अनमोल षटकार होता. विघ्न दूर करणारा षटकार विघ्नेशच्या बॅट मधून आपण पाहिला. 4 बॉल आता 3 धावसंख्येची गरज आहे. 11 बॉल मध्ये 43 साकारतोय. जबरदस्त बॅटिंग विघ्नेश. 3 ची गरज आहे. बॅक पुढे दादाचा गतीचा फटका आणि ते रन मिळाल्या बॉलवरती 1. 3 बॉल आणि आता 2 ची गरज आहे. उमरोली आणि त्यांच्या विरोधामध्ये वासरंग अंतिम कॉल, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. फायनल डे या स्पर्धेचा, त्यामुळे सहकार्य करा. इनिंग ब्रेक नंतर टॉस केला जातो, या स्पर्धेचा कंपल्सरी नियम आहे. उमरोली टीमचा कॅप्टन आणि वासरंग टीमचा कॅप्टन, अंतिम सूचना आहेत. 2 ची गरज आहे. बॅक पुढे जात असताना जबरदस्त कटचा फटका, डीप पॉइंट मध्ये पाठवलाय बॉल. येतोय हा 4 धावसंख्येसाठी चौकार. सामना जिंकलाय तो नवघर टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. 1000 रुपयाचा कॅश प्राइज जमा झालाय आमच्याकडे.